आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला. महाबळेश्वर हे माझे गावच आहे आणि दरवेळी इथे परत आलो की ही जागा मला नव्याने भुरळ घालते. त्या दिवशी वातावरण थोडंसं वेगळंच होतं. हळूहळू रिमझिम पाऊस पडत होता, हवेत गारवा होता आणि इथे निसर्ग, श्रद्धा आणि इतिहास यांचं असं काही वेगळंच नातं आहे. तर चला तुम्हालाही दाखवते ही खास ठिकाण जिथे देव, नद्या आणि शांती एकत्र भेटतात. आम्ही पहिले गेलो होतो पंचगंगा मंदिरात. हे मंदिर 13व्या शतकात बांधले गेले आणि इथून 5 पवित्र नद्या उगम पावतात. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री. मंदिराच्या गाभाऱ्यात एका ठिकाणाहून 5 नद्यांमधून पाणी वाहताना दिसतं. पण मंदिराच्या आतल्या भागात शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी ते दृश्य इथे दाखवू शकले नाही. पण त्या जागेची शांतता आणि पवित्रता शब्दात सांगणं कठीण आहे. यानंतर आम्ही महाबळेश्वर मंदिरात गेलो. हे मंदिर भगवान शिवांचं प्राचीन मंदिर आहे. इथे शिवलिंगासोबतच कृष्णा नदीचा उगमही मानला जातो. पावसाच्या सरींमुळे मंदिराचं वातावरण अजूनच प्रसन्न वाटत होतं. शेवटी आम्ही कृष्णाबाई मंदिरात जायला निघालो. हे मंदिर थोडंसं उंचावर आहे आणि इथून दिसणारा नजारा म्हणजे एक वेगळंच आकर्षण. पावसाच्या थेंबांनी झाडांची पाने चमकत होती आणि धुक्याच्या पारदर्शक चादरीत हे मंदिर आणखीनच सुंदर भासत होतं. कृष्णा नदीच्या उगमाजवळ वसलेलं हे मंदिर खूपच प्राचीन आहे, शांत आणि आध्यात्मिक. इथल्या मूर्ती, मंदिराची रचना आणि सभोवतालचं वातावरण सगळंच मनात खोलवर घर करतं. तर ही होती माझ्या गावातील 3 खास ठिकाणांची एक छोटीशी झलक. पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर आणि कृष्णाबाई मंदिर. जर तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात, खास करून पावसाळ्यात, तर ही ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण इथल्या सरींसोबत आठवणीही ओलावतात. आणि ही यात्रा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.